आपल्या गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदान मुंबई येथे बोराडे भाऊंचं आमरण उपोषण सुरू आहे. त्या निमित्तानं आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आलोय. आम्ही ताकदीनं तुमच्या सोबत येत, काही काळजी करू नका. माझी एक सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे. एकतर समाजातल्या लोकांना कधी विनंती करायची नसते. विनंती हा शब्द सरकारसाठी असायला लागतो की अमुक अमुक मागणीची आम्ही तुम्हाला विनंती करतो. तुम्ही काय म्हणताय, तुमचं म्हणण्याचं अर्थ काय, हेतू काय, मला याच्यात नाही पडायचं. तुम्हाला खरंच जर आमच्या भावना समजून घ्यायच्या असल्या, आम्ही आज जे काय या व्यासपीठावर बोलतो ते इमानदारीनं बोलतोय. माझी या राज्यातल्या सगळ्या धनगर बांधवांना विनंती आहे. पुन्हा तोच विषय सांगतो की आपल्या समाजाला, आपल्या जातीला, आपल्या धर्माला आपण कधी विनंती करायची नसते. तरी पण माझी विनंती आहे, खरंच जर तुम्हाला वाटत असलं गोरगरीब धनगर बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, एकही धनगरानं घरी नाही थांबलं पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणं शक्य नाही. तुमच्याकडे पण सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला नसेल कुणी बोलत, पण मी बोलतो. काही कमी नाही आहे आपल्याकडे येण्यासाठी. बाकीच्या गोष्टीत खूप काही आहे आपल्याकडं. परंतु स्वतःच्या जातीचे लेकरबाळ जर मोठे करायचे असले, आपल्याला कामं बाजूला झोकून देऊन काम करावं लागतं. ते मी या व्यासपीठावरून खरंच इमानदारीनं सांगतो. आम्हाला वारंवार बोर्डे साहेबांचे फोन येत होते आणि विष्णूभाईचे बी फोन सुरू होते. त्याची लय मला तळतळ वाटायची. सारखं सारखं त्या कोरडे भैयाचे फोन असायचे, तुम्ही उभा राहायला पाहिजे. त्याला म्हणलं मी राहत हो बा, पण मी यायचं म्हणलं पुन्हा टुंग टुंग सुरू होती. मलाही दम निघत नव्हतं. आपण गेलं पाहिजे, आपण संघर्ष करू लागलं पाहिजे. पण आता काही काहीचं पुन्हा सुरू झालं. तू जाऊ नको, त्याला बोलू नको, याला बोलव, त्याला बोल. मी तर म्हणतो एक पिढ्याना पार आपण मरूस तर ही मिटतच नाही काही. हे म्हणते त्याच्यात जाऊ नको, ते म्हणते याच्यात येऊ नको. आणि मग जातो कुठं? ऊस तोडायला. मग जातो कुठं? तेवढीच जागा राहिली. एक धनगराने मराठ्यात यायचं नाही, मराठ्याने धनगरात जायचं नाही. मग दोघांच्या मध्ये एकच जागा आहे. दोघांच्या पोराने ऊस तोडायला जायचं आणि यांच्या पोराने नोकऱ्या करायच्या. आणि मी एक प्रामाणिक सांगतो, मला गर्व वाटतो ते सांगायला. खरंच माझा समाज याच्यातून बाहेर पडा, धनगराने बाहेर पडा. आमचे जे असे काड्या ठोकणारे अवलादी होते, इतके काड्या लावणार ना असा खेळ भांगविणार. पण आम्ही जुळून जुळून जुळून, मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तुम्ही घोडे लावून म्हणायचं पुढे ठेकायला आणले. माझी तळमळ प्रामाणिकपणा नाही. मी पहिल्यापासून सांगतो, मी ज्या दिवशी चौंडीला गेलो त्या दिवशी तुमचं आंदोलन नव्हतं, मग आपण नव्हतो. चौंडीचा 3 वर्षापूर्वीचा विषय आठवा तुम्ही. मंत्री महोदय आपले रामजी शिंदे सर स्वतः तिथं होते. त्या दिवसापासून मी त्याच दिवशी सांगितलं, आमचा तुमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. होण्या काय होतं पण लढायला तुम्ही असे येतात जस काय तुमच्याकडे रिक्षाला पैसे नाहीत. 2 उठते येते, एक तिसरा चालला घरी. ते घरी पोहोचला की नाही, चौथा इथं येतो. असं होणार नाही. तुम्ही रिक्षा, टेम्पो, जिपा काय काय आहे ना, काढा तुम्ही मुंबईकडे आरक्षण. मी तुमच्या समोर साक्षी आहे. आरक्षणच मिळत आहे. आरक्षण पुढे जात नाही. सगळी भूमिका आपल्यावरती. याच्याच बरोबर मला दुसरी पण विनंती करायची. ती झाली पहिली समाजाला. आता दुसरी, तुमच्या नेत्याला तुम्ही एक करा राव. तुम्हाला जे करता येईल ते करा. उपोषण सोडून द्यायची वेळ आली तर सोडून द्या, पण एकदा हे पुरे नेत्याच्या दारात जा.
नेतृत्व तुम्हाला करायचं करा म्हणा, पण जातीच्या गरीबाला आरक्षण मिळू दे. हे नाही सोपं गरीब काय नाही हो. नेतृत्वात फतरत मी आणखी नेता नाही. माझ्या पुढे बघा मीडियावाले बांधव पण आणि आमचे मराठा बांधव पण मराठा आंदोलकच टाकते आणि मी ते नेता लागून घेत नाही. ती का डोक्यात हवा शिरले ना माणूस इमानानेच फिरवतो. मग ते नेता नको फिरता नको त्याला पुढेच नको काय. म्हणून माझी एक विनंती आहे, तुमच्याकडे चांगले चांगले नेते आहेत, तुमच्याकडे खरंच सांगतो चांगले चांगले तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना मिळून जर जातीचं कल्याण करायचं ना, जे होईल ते होईल, पडा त्यांच्या पाय जाऊ. मी म्हणतोय म्हणून का मी जो पाय पडायला तुमच्यावरचं गोरगरीब धंगारांचं जर कल्याण होत असलं तर काय हरकत आहे आपल्याला ताकद लावायला. सगळ्याला राजकारण त्यांनी अवश्य करावं. कुणी भाजपमध्ये राहा, कुणी शिवसेनेत राहा, कुणी राष्ट्रवादीत राहा, कुणी काँग्रेसात राहा, कुणी बेसरामात राहा, त्यांच्या पक्षात राहा, काय अडचण नाही. पण जात म्हणलं एक आहे. मग आणले का मी खरं सांगतोय तुम्हाला, मी त्यांना बोलतो पण आणि ते उभा पण राहतात, पण माया पण तेवढीच करतो. हे सुद्धा मंत्र तुम्हाला सांगून जातो. मी त्यांना माया सुद्धा तेवढीच करतो. चुकले की नीट करतो, मंत्री असो नाही तर आमदार असो आमचा, पण मी माया सुद्धा तेवढीच करतो त्यांच्यावर. म्हणून ते ताकदीने उभा आहेत सगळ्याच्या. तुम्हाला माझा ते मंत्र आहे की तुमच्या ते शेंडगे भाऊ आहेत, मोठे पूर्वीचे लढणारे नेते आहेत, शेंडगे भाऊ आहेत त्यांना बोला. तुमचे ते नागपूरचे एक ते तायवाडे भाऊ आहेत त्यांना बोला. दुसरे जानकर भाऊ येतं त्यांना बोला. तुम्ही बोला सगळ्याला. त्याच्यात तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही भेट ठेवू नका. राजकारणात दिवशी एकमेकाच्या विरोधात प्रचार करा, बस काय. पण तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल, कल्याण करायचं असेल, तुम्ही ते तुमचे जेवढे नेते, मला आता बरीच लिस्ट माहित नाही तुमची, तुम्ही ते सगळ्यांकडे जा. परत काही म्हणायचं मोपलात नाव नाही घेतलं तसं नको. तुम्हाला जेवढे नेते आहेत ना, वाटल्यास तुम्ही आंदोलन हे बंद करून टाका. तुम्हाला वाटून काय येऊ, काय आता सल्ला द्यायला लागला उलटा चित येऊ, आणि सगळेजण मिळून ठरवा आपल्याला आरक्षण मिळवायचं. सगळेजण चाल नाही. तुम्ही बसायची अर्धे तिकडं अर्धे येणारच नाही. खरंच एवढा धनगर आहे राज्यात. यायला आपण एकमेकाच्या खुटीला बांधायला शेजारीच राहू. आपल्याला मिळत नाही किती. अरे नुसते धनगर आले जर मुंबईत मुतले तरी समुद्र आला बरोबर. तुम्ही हे तिकडे गल्लीत काम धामाचं तिकडे काम आणत काय नाही. तुम्हाला नाटकं करतात फक्त. माया मागायला काम होतं काय नांगर मारत होतं तुला काय काम होतं. काही काम नाही, भम नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही जर आळशीपणा सोडला आणि करवट धनगर जर झाला तर आरक्षणच घेऊन मुंबईच्या बाहेर जाणार तुम्ही. मी गेलो आपल्याकडे गॅरंटी किती त्यांचं टाकून नाही मग आपलं टिकून नंतर आजचे दिवस त्यांचंच ये शिकंड मोगल. तुम्ही जर सगळे धनगर बांधवाचे नेते धनगर बांधवांनी जर ठरलं मुंबईकडे आहे त्या वाहनांनी निघायचं तर महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा मी तुमच्या मागे उभा करतो. तुम्हाला शब्द जे व्हायचं ते होऊ दे. तुम्ही जरी आपल्या घराने सांगत बसतात आम्हाला 6 जा म्हणते तर 7ला जा म्हणते. आपण 7ला 6 जात नसतो. जराच दिलं 7 नाही 7 नाही 8 नाही फट नाही. मी एकदा रथ पांघरून झोपलो की झोपलो फट नसतो बाबा. मला बी दादर म्हणले नाही ही जागा आहे कोणची काय माहित मला दिसली नाही. येताना आम्ही झोपेत आलतो जाताना झोपेतच गेलो. ते म्हणले इथं 6 वाजता रस्ता म्हणलं 6 काही फडणवीस साहेब ना तुमचा माणूस त्याला अशी एकजूट लागते. तुम्हाला निवडून आणायचं नाही देवेंद्र फडणवीसला जाणार बस काय. पण आरक्षण देणार तुम्ही महायुतीला निवडून आणा नाही तर महाविकास आघाडीला आणा. काही देणं घेणं का. पण आपल्या समाजाच्या लेकराला जे लागतं ते तर घेतलं पाहिजे का नाही आपण. मग आता जर अशी माणसं उपोषणच करीत बसले मरायला लागली नाही कधी मिळणार. आता इथे तुम्ही बसलात कोणी कोणी एकरीच वाटली दिसते परत तिकडे बरेच जण वाटली दिसते. त्यांचं काहीतरी असणारच रोग आला का सोडायला. सरकार म्हणून यांच्या जीवावरती बसला तर पलीकडे त्या मध्ये बी ते कोण आहेत त्यांचा प्रश्न सोडायची जबाबदारी सरकारची नाही का. मतदान लागतं का कोण होते मास्तर लोक. अरे यार मग तुमची गाडी लावून होती त्यांशी उपोषण लागतं नसतं झोपले.
होईल होईल त्यांचं बी होईल. माझं हे बघा, आम्ही बळ द्यायला कधी कमी पडणार नाही, 2% कधी वागणार नाही. प्रत्येकाची फक्त एकच भूमिका असली पाहिजे, गोरगरिबाच्या लेकरांनी काय नाही केलं तुम्हाला माहित नाही, आणि माहीत जर असतं तर तुम्ही ताकदीने आला असतात. म्हणून मला सांगायची वेळ आली, ज्यावेळेस धनगराची माऊली मेंढ्या मागे जाते ना, उन्हात तळते अक्षरशः उन्हात, तुम्हाला लाजच नाही जातीचे किती हाल व्हायला लागले. तुम्ही मला ट्रोल केलं तरी चालत, आणि ट्रोल करण्याला मी मजेत नाही, ते रोजच माय पाटीलच पुजलेले, त्यामुळे मी येत नाही. रोज काय व्हायचं तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जर तुमच्या आईची माऊलीची त्या धनगर बांधवाची जर थोडी बी कळकळ असेल ना, ती माऊली इतकी उन्हात मेंढ्या तळती, तिच्या जर वेदनेची जाण तुम्हाला असली ना, तर धनगर घरी नाही जाणार, अख्ख्या मुंबईत निघते, त्यांचं कल्याणच होणार ना. असं होत नाही. पालात काळा सात शिरम माहित नाही, त्या मेंढ्या समेतानं कधी एखाद्या इच्छू चावून माहित नाही, कधी लांडगा येऊन हल्ला करून माहित नाही. इतका गरीब धनगर आहे, आम्ही गरीब मराठी गरीब धनगराला बघतो. तुम्हाला जर खरं कळकळ असली ना, तर एकाने सुद्धा कुणाचंच ऐकू नये असं माझं म्हणणं. कोणाचंच. ज्या दिवशी तुम्हाला जे नेता आवडतो त्याचं काम करा तुम्ही, पण सगळ्यात पहिली जात आधी आवडली पाहिजे माणसाला, मग नेता आवडला पाहिजे. मग तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आपले जितके नेते आहेत ना 8-10, तुम्ही सगळे चला, तुम्ही येणार नसलात तर आम्ही चाललो, आणि तुमचेच तिथून जातीचा प्रश्न मार्गी लावल्याच्या नंतर आम्ही तुमचेच, पण तोपर्यंत तुमचे नाही, आरक्षणच मिळणार. तुमच्या पदरात कधीच अपयश पडणार नाही, कधीच नाही पडणार. पण आता ते तुम्हाला ठरवावं लागेल. 1-2 घटना तुमच्याकडून चुकल्या असल्या तुम्ही मान्य करा मोठेपणा. जाती पुढे काय अर्थ ते मान्य करायला? मी म्हणतो म्हणून करा, नाही परत मला तुमचा नाही काही संबंध आहे काय नसलेलं पुढे पुढे गाय पुढे मी आम्हाला कधी बघितलं नाही राव. या पोरडे होऊन पळले, खरंच नाही बघितलं कधी, फोन नाही काय नाही. फक्त त्या दिवशी मला वाईट वाटलं की ते उपोषणाला जालन्याला बसली आणि ती विदारक परिस्थिती झाली होती. म्हणलं काळजी घ्या तुम्ही तब्येतीची, आणि तुम्हाला वाटलंच आता नरड्याला लागा लागलं तर फोन करा, आम्ही येतो. एवढेच 10-5 शब्द बोलले, नसता काहीच नाही. इमानदारी सांगतो. बरं तुम्ही यांनी आल्यावर सांगितलं, मला माहित बी नाही, मला मीडिया सोशल मीडिया बघायला टाइम पण मिळत नाही, इतके काम आहेत रोज. यांनी आल्यावर सांगितलं की ते मला लोक म्हणतात की तुम्हीच बसलो, म्हणजे मी यायला माफच पाडा महाउपोषण करून यांना गाडी बसू काही राम म्हणते दोघंच आपलं, मी कशाला बसा म्हणून बरं यांना. हा असा अविश्वास ठेवला नाही पाहिजे कधी. तुमचं लेकरू बसलंय, समाजासाठी बसलंय, तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की हे व्यवस्थित नाही करत त्या दिवशी नका ना, पण ज्या दिवशी ते कष्टानं करते त्या दिवशी तरी समाजाला फाजर फुटला पाहिजे. आपलंच लेकरू म्हटलं चला मुंबईकर, शंका कुशंका नको, कोणी त्या ठेवू नका. मी गरज नाहीये, आणि तुमच्याकडून काही चुका झाल्या असल्या तुम्ही मान्य करा समाजापुढे. मी करतो, मी चुकलेल्या समाजाला सांगतो, सगळं महाराष्ट्रात तुम्ही सुद्धा धनगर बांधव ऐकता, मी सरळ मान्य करतो असं असं झालंय. तुमच्याकडून काही झालं असं सोडून द्या. आता आमचं ते आता मला यांनी सांगितलं, आम्ही कुणी तुम्ही म्हणले, आम्ही व्यासपीठावर ठरवलं असा असं विषय तसा तसा आहे, तुमच्यासारखं समजा एकच बसायचा. पण आमचं मेनू ठरलं, आमचेच लोक म्हणले व्यासपीठावर नको दुसरं कोणी, तुम्ही एकटे. त्यामुळे ते समाजाला मान्य असेल तर ठरू द्या, नसेल तर नको. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. बीड या मोर्चावर, आणि बीडच्या मोर्चा दिवशी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे साहेब तिथं आले, आणि तिथलं अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. भाषणाची वेळ आली, सगळ्यांनी सांगितलं जरांगे पाटील शेवटी बोलणार आहेत. मी सांगितलं अजिबात जमणार नाही, माझा राजाही बसलेला असताना मी नाही बोलू शकत. तसं तुमच्या राजा महाराजांना तुम्ही जवळ घ्या, तुमचे ज्येष्ठ कुणी असतील त्यांना घ्या. एकदा कोल्हापूरला पण सभा होती, त्यावेळेस सुद्धा सगळ्या व्यासपीठाच्या खाली बसलेले होते. मी स्वतः श्रीमंत शाहूराजे महाराज साहेबांना आणि श्रीमंत संभाजीराजे साहेबांना म्हणलं व्यासपीठावर घ्या, नाही तर मी व्यासपीठाच्या खाली जातो. आपल्या लोकांना आपण ते सन्मान द्या ना, जातीला मिळून जाईल ना. तुमचे जे जे रुटलेत ना नेते त्यांना सन्मान द्या, तुम्ही हवामाना पुढे, मी फक्त उपोषणाला बसून राहतो, आरक्षण घ्या. किती सोपं आहे.
जे मान काय फरक नाही पडत. त्यामुळे बोला, मी बोलणार आहे, मी पण बोलणार आहे. खरं सांगतो, मी आता गाडीत बसलो ना, तुमच्या सगळ्या धनगराच्या नेत्याला बोलणार आहे मी. तो पण असा भोंगा लावतो त्यांचा माझं कसा लेकरांना आजपासून त्यांचा मध्ये टप्पे सुरू झाला. आतापर्यंत मी तुमच्या कुठल्याच नेत्याला एक फोन करून सुद्धा बोललो नाही कधीच. माझी कोणाशीही ओळख नाही. पण मी आता या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आणि तुमच्या उपोषणासाठी कधी काही 20 वर्षांना 50 वर्षांना जरी एखादा धनगर बांधवाचा नेता म्हणला मला फोन नव्हता आला तर आपला कानच धरायचा, पुण्याला फोन लावणार होता, मुंबईला काय आली. आता याच्यापेक्षा काय करू तुमच्यासाठी? आता तुम्ही एक येत नाही तो मला तुम्हाला ताकद देत आहे असं म्हणजे थांब ना म्हणा गंध गाणं काय त्याला का कीर्तन सेवा त्याला काय धनगर म्हणा थोडं रोजचं का थांब ना मी आलो मग रोजचं कीर्तन दुपार होतो आमचं झालं चला थोडं वाटल्यास मी येतो त्याकडे भाषण करायला जाऊन तिकडे बोलतो काय व्हायचं सगळे मी पहिले समजून नाही चालत. सगळी ऍक्टिव्हिटी करायला लागते. काय मी मोबाईल आलो तर तिकडे सगळं बंद होतं, मी तिकडे आलो तर इकडचं बंद होतंय. त्याला ना तुम्हाला आतून वेदनाच का व्हायनात मला कळणार. तुम्हाला कोणत्या भाषेत बोलावं मला हेच कळत नाही. बरं तुम्हाला आरक्षण मिळालं मला काय फायदा आहे? तुम्हाला वेदनाच का होत नाही? बघा तुम्ही प्रतिष्ठा मान सन्मान सोडून द्या सगळे नेते. मी याच व्यासपीठावरून धनगरांच्या सगळ्या नेत्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, थोडासा मान सन्मान बाजूला ठेवा. मिळू द्या धनगराला गोरगरिबाला आरक्षण, ते तुम्ही फसवले. सगळ्यांनी राज्यात शांततेत आंदोलन करा, फक्त गोंधळ करू नका. गोंधळ केलं का आंदोलन मोडलं, गोंधळ केलं का आंदोलन मोडलं. कारण हे शांततेचं युद्ध लय डेंजर आहे बरं. हे कोणाला धडमोडता येत नाही काहीच नाही. आमचा एक साहेब यायचा माझ्याकडे तिथं, ते म्हणत हे सरकार लय मोकार असतंय असं ऐकत नाही, त्याला जरा दाखायला लागतं. म्हणलं म्हणजे टाक मोडून आमचं आरक्षण. तूच सांगायली आणि गोटाला तूच पुन्हा गोटाला वडायला तीच येणार ना पोलीस पुन्हा. त्यामुळे फक्त तुम्ही वाईट पाऊल उचलू नका. आणि एकदा धनगर ठरवा, उद्या महाराष्ट्र बंद शांततेत होऊन जाईल उद्या सकाळी. पण एकदा तुम्ही मनावर घ्या सगळे, आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, कुठे जाळपोळ करायची गरज नाही, दगडफेक करायची नाही आणि ते तर करूच नका. आम्ही शांततेत आलो, शांततेत गेलो. आता ते सांगण्यात गुण आहे का? परत तुम्ही म्हणायचं तसंच करतो काय? आता तेच म्हणत होते ते म्हणत तुम्ही तसं केलं, मग आता आम्ही म्हणायला गेलं ते म्हणते तसंच केलं. आता सांगा तर लागेल आम्ही काय केले, काय डावपेच केले. पण मी डावपेचाला करत नसतो ते नाही करून घेत, पण कलाकार देऊ देवेंद्र फडणवीस सुद्धा फाटत. कारण आपण डावपेचच तसे टाकतो. त्यांनी माझ्यावर जे नाही डावपेच टाकले, जे नाही ते तुमच्यावर एक बी डाव टाकला नाही त्यांनी, आणखी एक पण. माझ्यावर 2-2 यासाठी बसवलेत फडणवीस साहेबांनी, 2-2 तरी पठ्ठ्याने त्यांनाच जार काढायला लावला. म्हणजे गिअर टाकायला आपल्याकडे मोठं म्हटलं गिअर, त्यांच्याकडे 4च, आपल्याकडे 7 गिअरची गाडी. आपला दंकाला अवघड, पण आपल्याकडे मोठेपणा पण आहे. दिलं का दिलं म्हणतो, त्यांनी आमचा GR काढला, आम्ही 100% म्हणतो त्यांनीच काढला, पण आणखी लागू नाही गेला, तसा ठेवला. कारण मग लगेच लागू करून त्याला फडणवीस कसं म्हणते, सगळ्याचे ढोकळे मिळाले पाहिजेत कार मग जाणार, असा फडणवीस साहेबाचा खेळ. पण दिले म्हणून आम्ही त्यांची स्तुती पण केली की तुम्ही दिले, त्यात काही हरकत नाही. परंतु तसंच एकदा धनगरचा देऊन टाका भाव मोकळून काय सगळं तुमच्या काय आवाज येते त्यावर काढून धरता त्यांना. मी प्रत्येक आंदोलनात आठवण करून देतो. 2014 का कावा तरी 12 राज्य बघा, 12 का 14 काय तरी होतं कावा आले. ते म्हणले होते पहिलेच कॅबिनेट मध्ये करी धनगराच्या पोरांची सवय मतमत करायला लागले खपाखप. आणि ते एकदा मुख्यमंत्री झाले की बसले लटकून कोणकडे तिने कॅसिटी तिला एकदा हप्ता लागतो आणि एकदा निवडून आणला तर तेव्हा ठेपले तुम्ही नुसते माया करता. मग काय घरं देतो मी कसे विधानसभेला 29 झप केले, तेव्हा फडणवीस साहेब डोळे उघडले, याच्या नादी नाही लागायचं. तसं एकदा धनगर ठरा, आता सुपडा साफ करायचं तुम्हाला आरक्षण झालं तुमचं. तुम्ही गेमच टाकत नाहीये, तुम्ही प्रत्येकाला डाव टाका, यशस्वीच होणार. पण नुसते मायाच केले तर असं होणार नाही. हा दिलं स्तुती करणं ही आपली संस्कृती, ती आपण केलं पाहिजे. तसं त्यांना तेही तुम्हाला देतील, तितक्या ताकदीनं तुम्ही आले पण पाहिजे.
तेवढी ताकद तुम्ही लावली पण पाहिजे. गावागावात शांततेने आंदोलन केलं पाहिजे. अरे नुसत्या भाकरी आणा म्हणलो तुम्ही, नुसत्या भाकरी परत तुम्ही मतान तुपल्या सांगाय आम्ही तसं करायला लागले ते म्हणजे नक्कल करतो. नुसत्या भाकरी आणायला तरी हो मुंबईत भाकरी बसत नव्हत्या, भाकरी इतक्या भाकरी